नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय विचारतो मी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर नाट्यगौरवच्या निमित्तानं ज्या ज्या दिग्गजांना नामांकन प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासोबत आपण कालच्या भागाला सुरुवात केली आणि आजच्याही भागात हे सगळे माझ्यासोबत आहेत. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी सगळ्यांना भूषण कालच्या भागामध्ये एक प्रश्न विचारला, तोच प्रश्न मला तुला विचारायचा आहे की हे पुरस्कार मिळतात तेव्हा खूप आनंद होतो, अभिमान वाटतो, पण आयुष्यात एक असा पुरस्कार असतो जो पहिल्यांदा मिळालेला असतो, ते पहिलं बक्षीस असतं. आठवतोय तो किस्सा? मी खूप एकांकिका ह्या दिग्गज माणसांच्या पाहिलेल्या आहेत, मोठ्या माणसांच्या. आणि त्यावेळेस मी आणि विनय नलावडे आमचा मित्र, आम्ही नेहमी साहित्य संघात मी बाजूला राहत असल्यामुळे नेहमी एकांकिका बघायचो. आणि असं व्हायचं की अरे आपल्याला पण करायला हवी एकांकिका, किंवा आपण कधी करणार. आणि मग भवन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर एकांकिका केली आणि पहिल्याच एकांकिकेला INTचं बक्षीस मिळालं. म्हणजे पहिल्याच वर्षी INT उन्मेष मृगजळ अशी 3 बक्षिसं मिळाली. त्यामुळे सुरुवात खूपच पॉझिटिव्ह झाली होती. राजन सर, आयुष्यातला पहिला पुरस्कार? शाळेत मिळाला. त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप भाग घेत असे मी. अर्थात कोणीतरी लिहून दिलेलं भाषण, टिळकांवरचं किंवा स्वातंत्र्य लढा किंवा असं काहीतरी भाषण असायचं. तर इयत्ता 3री मध्ये वगैरे असेल. एक आमच्या इथे खूप मोठी लायब्ररी आहे वांद्र्यामध्ये, आणि त्याच्या शेजारच्या 2 बिल्डिंग सोडून आम्ही राहत होतो. कोणीतरी सांगत आलं की अरे लायब्ररीमध्ये आत्ता एक खूप मोठी स्पर्धा आहे, तू भाग का नाही घेत? तर कधी आहे? आत्ता 5:30 वाजता. हार्डली 2 तास राहिले होते. माझा काका होता, तो म्हणाला की चल देऊया, तुझं ते भाषण लिहून दिलं होतं तुला, ते म्हटलं नाही मला नाही, ते वाच आत्ता आणि दे. आणि ते भाषण मी वाचलं, तेवढ्या 2 तासामध्ये ते पाठ केलं आणि त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि मला त्या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं. आणि तेव्हा मला एक कंपास पेटी मिळाली होती, पहिलं बक्षीस त्या काळी. काळाचा प्रॉब्लेम झाला. मला पहिलं बक्षीस काय मिळालं होतं माहितीये का? मी गणेशोत्सव स्पर्धेमध्ये असतं ना की इकडे काहीतरी करून दाखवा आणि लगेच तिकडे इन्स्टंट पैसे मिळतात, तसं मी 3री-4थीलाच होतो आणि कार्यक्रमात तिथला भाग घेतला, काहीतरी नकला करून दाखवल्या आणि तिथे अनाऊन्स झालं निलेश साबळे तुम्हाला 2 रुपये, आणखीन अनाऊन्स झालं तुम्हाला आणखीन 2 रुपये, असे 8 रुपये मिळाले मला पहिल्यांदा आमच्या काळात सर. 8 रुपये. आणि ते 8 रुपये घेऊन खूप आनंदात घरी गेलो. बाबांना दाखवलं, हे बघा पहिलं बक्षीस मिळालंय 8 रुपये. कसलं बक्षीस? असं मी करतो. बाबांना फार आवडायचं नाही हे करतो म्हणून. ते म्हणाले, मी सकाळी शाळेत गेलो होतो, असं मला कळलं की 3 दिवस झाले गणिताचे पेपर घरी दिलेत सही करायला, तू दिले नाहीस अजून. त्याच्यात मार्क किती पडलेत ते पहिलं सांग. त्यात पण 8च पडलेत म्हटलं. पास झालो होतो, 20 पैकी 8 म्हणजे पासच. तर 7ला पास ना. बाबा म्हणाले पहिल्यांदा त्या 8चे 16 कर, मग ह्या 8चे 16 करायला शिक. तर मला वाटतं ते पहिलं बक्षीस नेहमीच लक्षात राहणार असतं. सर, हे आमचं तुकरटवाडी गाव आहे. हळूहळू त्याचं आम्ही पॅलेस केलेलं आहे, कारण मोठी मोठी माणसं इकडे येतात. पण या गावामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आता सगळ्यांना माहीत झाल्यात महाराष्ट्रात. बाहेर आपकी अदालत असते, इकडे बापकी अदालत असते. तर आज बापकी अदालतमध्ये कुणावर मुकदमा चालणार आहे ते मला बघायचं आहे. जोरदार टाळ्या बापकी अदालतसाठी. नमस्कार, मी लाजत शर्मा. बापकी अदालतमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो, त्यांची वरपासून खालपर्यंत चौकशी करतो. काही जण इथे काम मिळतील म्हणून येतात, काही जण आम्हाला काम देतील म्हणून आम्ही त्यांना इथे बोलवतो. काही जण रिहर्सल करता करता इथपर्यंत पोहोचतात. काही जणांना इथली माणसं खूप आवडतात म्हणून येतात. तर आज इथे कोण येणार आहे हे सांगण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. इकडचे जज म्हणजे कोणी येतं असं काही नाही. तर कँडी क्रश या स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे यांना मी स्वागत करतो. काय काय चाललंय? काय नवीन घेतला टॅबलॉट? टॅबलेट म्हणायचंय का तुम्हाला? टॅबलॉट बर बर, टॅबलेट टॅबलेटच सुरू करा कारवाई.
हा करूया. मी आता कॅन्डी क्रशला जज होतो की नाही हा. म्हणून ते मी शिकून घेतलं सगळं. सुरू करू का मी? करा करा. हा. क्वार्टर 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 नाही हो, तुम्ही ते लिहून आणा कधीतरी. करतो. ऑर्डर म्हणा. हा ऑर्डर ऑर्डर. हा बस. तर आज ज्यांच्यावर आपण मुकादम करणार आहोत, तर आज ज्यांच्यावर आपण 10 कदम करणार आहोत, मंगेश कदम करणार. अरे. काय आहे ते? मुकदमा. ज्यांच्यावर मुकदमा चालवणार आहोत, मराठी चित्रपट सृष्टीतले फार मोठे कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भरत जाधव यांचं. तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही. तरी पण देणार आम्ही, कारण इथे सगळ्यांना कामं हवी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील कुशल बद्रिके यांचं. टाक 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 चल शो चल शो बघू चल. अरे हे बघ 2 बादशे आणि तिसरा बादशाह हम है. गुलाम आहे रे. ए, कपे. अरे आज तुला भरत जाधव यांच्या बाजूने बोलायचंय. आई शपथ, काय झालंय आता? कसलं सॉलिड आहे रे भरत जाधव. तुमचं इंटेन्सिटी काय? पर्सनल गोष्टी नंतर करतो तुम्ही कोर्टात. काय चालू आहे तुम्हाला? पप्पा. अरे हे काय आलंय? काय पप्पा का पप्पा? शेजाराला पप्पा म्हणतात का? अंकल म्हणायचं अंकल. चल तिकडे. तुम्ही माझे पप्पा पप्पा. चल पप्पा पप्पा काय नाही मारी लेख. चल तिकडे. मम्मीला बोलवी ना मी. नाही चल चल तिकडे. चल चल तिकडे. मम्मी. अरे कोर्ट आहे माझं. टारा टारा फरा फरा. बाईक मला तिकडे बसवली चुलीवरती आणि ही कोण ग नटमोगरी स्टाईलिश. काय चाललंय काय चाललंय काय? बाईक आहे माझे. कोर्टाची कारवाई चालू आहे. कोर्टाची मला घरी सांगतो की केस चालू आणि ही केस टारा टारा फरा फरा. अरे कोर्ट आहे रे असं कर. अरे कोर्टात असं काही नाही. टारा टारा बघते आता. अरे काय झालं? कोर्टातच केलंय सगळं धिंगाणा चालू. फोटो काढतो. काढ काढ. आई शपथ. कसा आलाय बघू. माझा फोटो काढतोय. यस यस काय यस यस काय? मोबाईल पडला तुझा. माझा नव्हता तुझा होता. बाप की अदालत मध्ये भरत जाधव यांच्यावर पहिला आरोप आहे. तुमच्यावर पहिला आरोप आहे की तुम्ही कुठेही झोपता. सिग्नलला गाडी थांबवली तरी एक झोप काढता तिथे. हे खरं आहे का? म्हणजे नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे की तुम्ही नेपोलियन आहात? काय? त्यांना तुम्ही नेपाळी म्हणता. डायरेक्ट तू शापची. नेपाळी नाही, नेपाळी नाही, नेपोलियन. तो युद्धाला जाण्यापूर्वी घोड्यावर झोपायचा 10 मिनिटं. हो 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 सॉरी. नेपोलियन. हो सर.
हे नेपाळी माणसानं घोडा येतो काय? तो म्हणतो तर येत असेल, आपल्यात हुशार तोच दिसते सध्या. पास्त्रिक किती? अरे हे काय मला काय विचारतो हा? अरे परीक्षा आहे ना, सांगा ना पोराला. काय परीक्षा परीक्षा तर मी नाही सांगणार. चाल ली 5-25 ली पटकन. 25. अरे 25 नाही हो. अरे तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. बबन वरण क यमन तिकडे जा. हे काय मी प्रश्न विचारतो, कळत नाही तुला? शांत बस. मारीन धरून जा बस. इथं काय परीक्षा काय झालं? बबन कमाल बघ, छगन हे बघ, कमाल निर्माणकार आणि अभ्यास करणार काय सारखं विचारतो. अरे हे पण आणलं इकडेच तू. आता इथेच माझा संसार. टरा टरा फरा फरा. अरे टरा फरा. चला त्यांना सांभाळा हो प्लीज. नाही तुम्ही कारवाई चालू करा. अरे आरोपी फरार. आरोपी फरार. हे काय झालंय आता? कुठे गेले? आले. सर असं जाऊ नका सर, मला भीती. नाटकाचा शो आला, तू करून आला. वा. तर तुमच्यावर पुढील आरोप आहे की तुम्ही खूप वेळेवर जाता. खूप वेळेवर जाता तुम्ही. वेळेवर खूप जातो. हा खूप 6चं कॉल टाइम असेल तर तुम्ही 5:30लाच जाता आणि केदार शिंदेना भाव करता. केदार शिंदे असं आहे ना. हे खरं का जाता? दुसऱ्यांची गोची होते त्यामुळे. अरे चूक आहे की चांगली असं का करतात? चूक असेल बरोबर असेल असं का ज्या करता? कामासाठी आपण जातोय टाइमवर पोहोचणं आपलं काम आहे. पण भाव केल्यामुळे काय नुकसान झालं? भाव केल्यामुळे काय झालंय? भाव केल्यामुळे त्यांना एक सिरियल सुचली, अजूनही चांद राहत आहे. त्यामुळे लोकांचे किती वांदे झाले याची कल्पना नाहीये तुम्हाला. म्हणजे त्यांना खूप भीतीदायक होती ती सिरियल, त्यामुळे लोक झोपत नव्हते रात्रीचे. सरकारी वकिलांचं काय म्हणणं यावर? सर हसू नको. फक्त बोल ना, फक्त बोलायचंय. टान्स पण घेऊ देत नाही. तोडफोड न करता बोल. वेळ आणि भरत जाधव कधीही सांगून येत नाहीत, पण वेळेला भरत जाधव न सांगताही येतात. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे तुमच्यावर. मामा अफजल खानाचा बाप कोण? तुझा बाप. पप्पा तुम्ही बाप म्हणजे मी अफजल खान. अरे अफजल खानाचं स्पेलिंग पण तुझ्यापेक्षा मोठं आहे रे. मग तुम्ही सांगा ना अफजल खानाचा बाप कोण? चल्ली अफजल खानच्या बापाचं नाव पप्पा. चल पप्पा. मस्त नाव आहे. पप्पा आली नाही तर अफजल खान लिही. चल अफजल खान. अफजल खान चांगला आहे. हे जरा मस्त सूट होते अफजल खान. चला अफजल खान नाही. तर भरत जाधव यांच्यावर पुढील आरोप आहे. त्यावर आरोप आहे की तुम्ही कुठल्याही पार्टीला जात नाही, सरळ घरी जातात. का? पार्टीचं बिल तुम्हाला द्यावं लागेल म्हणून. बिल परवडेल पण नंतरचं डिस्कशन परवडत नाही. म्हणून गप घरी येतो. आक्षेप आहे माझा याच्यावरती. आक्षेप आहे माझा. अरे काय प्रॉब्लेम? पार्टी देतात ते त्यांनी पार्टी दिली होती. त्यांनी. हो पार्टी दिली होती, पण तू काय इतका चिडतोस राजा? कारण त्यांनी पार्टी दिली आणि बिल नाही दिलं, त्याला भरायला लागलं. आजपर्यंत ते बिल मी पेड करतोय. घराचा हप्ता 10,000 आणि पार्टीचा हप्ता 25,000 आहे. अरे तर तुम्ही पार्टीला जात नाही. तुला काय वाटतं काय असं उत्तर? तुम्ही पार्सल घेऊन जात जा ना. तर भरत जाधव यांच्यावरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा. भरत जाधव यांनी या कोर्टात येऊन या कोर्टाचा शान वाढवली, मान वाढवला आणि
आपल्यावरील सर्व आरोपांवर चांगले उत्तरं दिलेत, पण कोर्टात आल्यामुळे काही आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत, काही ते सिद्ध झालेले आहेत. त्याच्यामुळे कोर्ट त्यांना ही शिक्षा देते की भरत जाधव यांनी त्यांच्या आवडीचा डान्स कोर्टासमोर करून दाखवावा. बरं सर, मला आता परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. खरं तर केदार सरांची तुमची मैत्री, अंकुश या त्रिकुटाची मैत्री या विषयी आपण मागच्याही एका भागामध्ये बोललेलो होतो. पण या तीनही माणसांचं, अर्थातच आमचा सगळ्यांचंच, एका माणसाशी एक वेगळं नातं होतं, ते म्हणजे शाहीर साबळे. आणि ते आपल्याला नुकतेच सोडून गेले. खरं तर कलाकार कधीच जात नसतात, ते आपल्यामध्येच असतात, कारण त्यांची कलाकृतीच इतकी मोठी असते की ती आयुष्यभर आमच्या सोबत राहते. तर शाहिरांच्या आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगा? शाहिरांबद्दल म्हणाल तर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगेन मी. त्यांच्याकडे एक शिकलो, म्हणजे आम्ही लोकधाराचे शो जिथे कुठे असायचे तेव्हा बस जी जायची लोकधाराची त्या स्टेजच्या इथे, तर ते स्वतः उठून पहिले पडदे बांधायला घ्यायचे. आम्हाला वाटायचं अरे बाबा एवढे स्वतः काम करतात. तिथून आम्हाला ॲक्च्युअल सवय लागली की रंगमंच काय, किंवा हा प्रयोग हा आपला आहे, हा कोणाकडे तर आपण जातोय नुसतं शो करतो आणि 4 पैसे मिळवतोय, तसं नाही आहे. तर ते शाहिरांकडनं फार शिकायला मिळालं, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं म्हणजे रंगमंच खऱ्या अर्थानं आम्हाला त्यांनी वापरायला दिला लोकधाराचा. आम्ही लोकनृत्य करत होतो, पण काही त्यांची प्रहसनं होती. बापाचा बाप घ्या किंवा भारूड, गणगवळण बतावणी. काही लोकांकडे पाहून वाटतं की आपल्याला कधी असं काय करायला मिळेल. त्या राजा मयेकर आणि बाबांचे जे जुने भारूड किंवा प्रहसनं काय जे, ते आम्हाला नेहमी वाटतं की आपण कधी करूया. मग एक दिवस आम्ही केदारने डेअरिंग केलं की बाबा आम्ही करू का ह्या पुढच्या शोमध्ये भारूड करू का किंवा गणगवळण बतावणी करू का. तर त्या माणसाने एका क्षणात म्हणजे हा करा. एकतर त्यांचा रंगमंच ऑडियन्स फुल भरलेला असायचा. ह्या मुलाने कुठे चूक बी केली तर काय असं ते नव्हतंच त्याच्याकडे. पण आम्ही सांगतो पहिला शो आम्ही करताना ते विंगेत अशी खुर्ची टाकून बसवते. आमचं आटपलं, टाळ्या बिळ्या आल्यानंतर आतमध्ये म्हणून की बस आणि काय पाहिजे, मस्त करताय तुम्ही. तर नाही, पॉझिटिव्ह नोट प्रचंड महत्त्व आहे त्यांची. तर आज आम्हाला ते बरं वाटतं की त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. शाहीर साबळे या व्यक्तीबद्दल दुनिया सांगेल, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी आजोबा शाहीर साबळे कसे होते याच्याबद्दल बोलेन. मी ना 2 दिवसाचा होतो तेव्हापासून शाहिरांच्या घरात वाढलो. मी 24 वर्षाचा होईपर्यंत मी बाबांना बघून सगळ्या गोष्टी शिकत गेलो. बाबा माझ्यासाठी काय होते माहिती आहे का, आम्ही एक सिरियल केली आहे एकत्र आणि जी महाराष्ट्राला आवडलेली आहे, गंगाधर टिपरे नावाची. त्यातलं आबा आणि शिऱ्याचं जे नातं होतं ना, ते एक्झॅक्टली माझं आणि बाबांचं नातं होतं. बाबांना या क्षेत्रात आम्ही कोणीच यावं असं वाटायचं नाही, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ना खूप उपास तापास आणि सगळ्या गोष्टी भोगल्या आहेत मी, आता माझी जर तेवढी ऐपत आहे तर शिका, वेगळ्या क्षेत्रात जा. पण 100% सगळेच या क्षेत्रात आले, आम्ही एकटा नाही आलो, सगळेच घराण्यातले. पण त्यांना कौतुक नसायचं असं मला वाटायचं नेहमी. आम्ही एकदा एकांकिका स्पर्धेत पारितोषिक मिळवलं. 3 ते 4 वाजले असतील रात्रीचे, आणि मी दरवाजा माझ्या आजीने उघडला आणि मी बघितलं तर बाबा झोपलेले होते. बाबा ज्या कॉटवर झोपायचे त्याच्याबरोबर खाली मी झोपायचो. बरेच वर्ष जोपर्यंत मी त्या घरात राहत होतो तिथेच माझं होतं झोपणं. तर मी काय करायचो, बाबा पहाटे उठायचे 5:30-6ला, तर मी त्या रात्री ती अशी ट्रॉफी ठेवली होती ना की उठल्यानंतर बाबांची नजर त्या ट्रॉफीकडे पहिली जाईल, वा, की जेणेकरून ना बाबांना आपलं कौतुक वाटेल. तर मी झोपलो, एक 4 वाजता वगैरे झोपलो असेल. 10 वाजता सातारी भाषेत शिवी दिली बाबांनी आणि लाथ मारली अशी, आणि उठ, किती वाजता, किती वाजले, किती वेळ झोपायचं आहे, असं केलं. तर म्हटलं परत मी उसना अवसर आणून, बाबा काल एकांकिका स्पर्धेत आम्हाला ट्रॉफी मिळाली ती. तर माझ्याकडे असं बघितलं आणि म्हणाले की हे भिकेचे धंदे बंद करा, आता जरा पोटा पाण्याचं बघा. तर मला त्या दिवशी ना प्रचंड राग आला होता. म्हणजे मी ना आमच्या घरामध्ये बाबांच्या हॉलमध्ये जेवढ्या म्हणून आमच्या एकांकिका स्पर्धेच्या ट्रॉफ्या होत्या त्या सगळ्या उतरवल्या, 3-4 पोत्यात भरल्या आणि माळ्यावर टाकून दिल्या.
आणि मी निघून गेलो घराच्या बाहेर. बरं निघून गेलो तर कुठे गेलो, तर भरतकडे जाऊ शकतो किंवा अंकुशकडे जाऊ शकतो. दिवस काढला, त्या रागात होतो मी. आणि मी रात्री जेव्हा 9:30-10ला घरी आलो तर बघितलं तर सगळ्या ट्रॉफ्या परत पुसून व्यवस्थित लावलेल्या होत्या. तर मी माझ्या आजीला विचारलं कोणी केलं, ते म्हणाले बाबांनी. तर ना मला आत्ता असं वाटतं की आमच्या डोक्यामध्ये कुठल्याच प्रकारची हवा जाऊ नये, आम्ही त्या गोष्टीमध्येच रममाण होऊ नये आणि आमच्या ध्येयापासून दूर जाऊ नये, एवढा एकच विचार आमच्या बाबांचा आमच्या बाबतीत असेल. आणि माझं आडनाव साबळे आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. त्याच्याबद्दल पण माझा एक वेगळा आरोप आहे. आंधळ ते आपण जेव्हा केलं, आम्ही जेव्हा दोघांनी काम केलं तेव्हा 25 प्रयोगांसाठी त्या हर्बेरियमतर्फे गेलो होतो. जेव्हा जेव्हा इंटरव्हलला प्रयोग संपल्यानंतर लोक भेटायला यायची तर साबळेंचा नातू म्हणून ह्याला भेटायचे. या आडनावाबद्दल मला विलक्षण फार काय म्हणतात त्याला कुतूहल आणि असं वाटायचं. पण आज बरं वाटतं की आज जेव्हा माझी ओळख निर्माण झाली आहे तेव्हा मला सांगावं लागतं की शाहीर साबळे पण माझे आजोबा आहेत. वा 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 वा. आणि आंधळ दळताईच्या निमित्तानं मला खरंच बाबांना भेटता आलं. एकदा जोरदार टाळ्या या मंचतर्फे आपण वाजूयात शाहीर साबळे यांच्यासाठी. तर भरत सर आमच्याकडे आले आणि त्यानिमित्तानं खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. पण भरत सरांना नाटकाच्या प्रयोगानिमित्त इथून जायचं असल्या कारणानं आत्तापुरती सर तुम्हाला रजा देणार, पण प्रॉमिस करा तुम्ही परत येणार आमच्याकडे. नक्की येणार आहे, पुढच्या एपिसोड नक्की येणार आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू सो मच सर. परत या, मी तुमची वाट बघतोय. झी मराठीवरती जसे वेगवेगळे कार्यक्रम होतात, होम मिनिस्टर असतं तिकडे किंवा खाण्याचा कार्यक्रम असतो, तर सगळे कार्यक्रम आमच्या इकडे होतातच. तर तिकडे जसे आदेश बांदेकर आहेत तसे इकडे संदेश बांदेकर आहेत. फार बरं वाटलं सर तुम्ही आमच्या गावात आलात. मला खूप उत्साह येतो ना, असे पाहुणे आले की नाही एकदम मला असं संचारतच माझ्या अंगात काहीतरी सर. आणि आज जर असो आपण कामाला लागलं पाहिजे तर सर ना तुझ्यासोबत गेम खेळणार आहे सर. गेम म्हणजे तुम्ही आलात की भीती वाटायला काहीतरी गेम होणार आहे. गेम म्हणजे तो गेम नाही आहे सर, आता साधा गमतीचा गेम आहे. गेम असा आहे सर, बघा सर, हे एक पायपुसणी काम डस्टर असतात, हे असं इथे टाकायचं आहे सर आपण, आणि एक असा फुगा इथून घ्यायचा आहे सर, तुमचे दोन्ही पायाच्यावर ठेवायचे आहे सर, आणि असं 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 घासत 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 मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये करून दाखवतो. इथपर्यंत आणायचं सर, ह्याच्यात एक फुगा टाकायचा आहे असा, आणि लगेच हे हातानं उचलून लगेच धावत येऊन परत इथे टाकून सर परत दुसरा फुगा घेऊन असं करायचं सर. करा ना, 2 मिनिटाचं सर. चला, आणि 3 लोक ॲट अ टाइम करणार आहे सर. व्हेरी गुड. म्युझिक. बाप रे, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात है क्या बात है क्या बात है. क्या बात है. हळू 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 हळू. अरे हळू 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 पडल. हा, उंचीचा फायदा घेतलेला आहे खापरे यांनी, उंचीचा फायदा घेतलेला आहे. अरे कापरे. 9 8 7 6 5. क्या बात आहे. आज आनंदाचा दिवस आपल्याला म्हटलं पाहिजे, कारण आज खास पाहुण्यांच्या हस्ते आज आमचा फ्लोअर साफ करण्यात आलेला आहे. गप्प सांगतो, पण या स्पर्धेची जी विजेता आहे सगळ्यांमध्ये एक महिला होती. हा, महिला होती आणि त्यांनी फार जोर लावून हे स्पर्धा जिंकलेली आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या. स्फुराताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. कोणताही कोणताही
स्पृहाताईसाठी एक जोरदार टाळ्या पाहिजे. तर आजकाल व्हॉट्सअपचा जमाना आहे, फेसबुकचा जमाना आहे, पण आमचं हे गाव असं आहे जिथे अद्यापही पोस्टमन टिकून आहे. वा आणि तो पोस्टमन आमच्याकडे येतो आणि इथल्या पाहुण्यांना जर काही पत्र असेल, संदेश असेल, तो त्यांच्यापर्यंत तो पोहोचवत असतो. नेहमीप्रमाणे पत्र घेऊन आलो. वाचतो बरं का. स्पृहा तुझ्यासाठी आहे बरं का. वा वा, तुझ्या नवऱ्याने लिहिलंय. घरात पावलांचा आवाज करत जाऊ नकोस. घरातल्या सजीवांचा नाही तर निदान निर्जीव लाद्यांचा तरी विचार कर. हे काय आपटता पाय कसे जरा दाखवता का. कसे चालता घरात तक्रार केली आहे मिस्टरांनी. काय त्यांनाच माहित. कसे चालता घरात दाखवा जरा. स्पृहा माझ्या नवऱ्याचा असा आक्षेप आहे की मी नॉर्मल चालताना. अरे काय आहे? अरे देवा, हे खोटं आहे पण मी अगदी अशी चालते खरं तर. अच्छा बरोबर. ती चप्पल आज नाही आणली जी वाचते ती. बरं तेवढ्यावरच थांबले नाहीत ते. पुढे अजून लिहिलंय. घरातले लाईटचे बटन हे टिकटॉक असे संगीत देण्यासाठी नसून वीज पुरवठा चालू किंवा बंद करण्यापुरतीच असतात. त्यामुळे ते मोठ्याने आवाज करून बंद करत जाऊ नकोस. त्याचा इतरांना त्रास होतो. काय का अत्याचार करता त्या बटनांवर आणि नवऱ्यावर. नवऱ्यावरही. सॉरी माझं चुकलं. ती काहीच बोलू शकत नाही. मान्य केलंय. खरंय. तिनं मान्यच केलंय. बरं, शेवटचं काय. तू स्वयंपाक करत नाहीस. खरंय. हे खोटं आहे. बर पुढे. तू स्वयंपाक तर करत नाहीसच पण घरात इतरांनी जे बनवलंय ते तरी निदान हात धुवून वाढत जा. अरे कोण लोक कोण लोक काय. तुझाच नवरा आहे. कोण लोक म्हणजे कोण नाही, त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे ते. अशीच वाढतेस तू जेवायला. सिरियसली. हा घ्या भात. हा घ्या खाऊ. का पण एवढी तक्रार काय केलीस स्पृहा डायरेक्ट. माझा नवरा अति स्वच्छता कॉन्शियस आहे. अच्छा मग तेच आहेत आपण नाही. नाही मग तर तो मनात आणलं तर बहुतेक मिनरल वॉटर आणि सॅनिटायझर या 2 प्रॉडक्ट्सच्या कंपन्या विकत घेऊ शकतो. इतक्या त्याला त्या गोष्टी सतत लागतात आणि त्याची अशी अपेक्षा असते की प्रत्येक माणसाने घरातल्या तो धुतलेले हातच परत परत धुतो. वा वा वा. पुढचं पत्र आहे. अरे बापरे. मंगेश कदम का. अरे काय घरी बोलते ती बोलते इथे पण एवढं बोललंय ते. तिची आणि माझी पहिली भेट रवींद्रमध्ये. तिची एकांकिका, मी प्रेक्षक. लोभसवाणा अभिनय, नंतर नाटकात एकत्र काम. एक दिवस ती उशिरा आली. मेकअपला बसली. मी डोक्यात टपली मारली. ती मागे वळली आणि हसली. मी खलास. ही पहिली गोची. मंगेश या वाक्यावरून काही आठवतंय. हे तुम्ही मला लिहिलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र. या पत्रात खूप काही होतं, व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही. पण माझ्याकडून उत्तर द्यायला तसा उशीरच झाला. 1-2 नाही, जवळजवळ 14 वर्ष उशीर. असो, एक उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेता आणि तितकाच उत्तम जोडीदार मला तुमच्यात मिळाला, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. रंगभूमीवरच्या तुमच्या टॅलेंटविषयी मी काय बोलू. यू आर द बेस्ट. पण नवरा बायको या नात्याने मला तुमची एक वेगळी ओळख करून दिली. अतिशय भावनिक, नात्यांमध्ये गुंतणारे, भूतकाळात रमणारे असे मंगेश कदम कुणालाच ठाऊक नाहीत. हल्लीच्या काळात इतकं भावनिक असणं आणि एखाद्या गोष्टीत, माणसात, नात्यात इतकं गुंतणं याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला जाणवतंय.
कुणालाही नाही न म्हणणं हा स्वभाव तुम्ही सोडून द्या असं मी तुम्हाला नाही सांगणार, पण काही प्रमाणात तरी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तरी करा, कारण तुम्हाला त्रास होतोय याचा मला त्रास होतोय. हे असं इतकं बोलणं कदाचित आपल्यात झालं नसतं, त्यामुळे या कॉफी शॉपचे खूप खूप आभार. सध्या रंगमंचावर आपलं एक नाटक जोरदार गाजतंय, गोष्ट तशी गमतीची. यातली 2 वाक्य म्हणताना आपण दोघंही संजय आणि वासंती दीक्षित यांच्या मदतीने एकमेकांशी बोलतो. त्यातली ही वाक्य, तू माझ्याबरोबर सुखी आहेस ना? मी म्हणते हो, खूप. लव यू डिअर. तुमची लीना. ताजा कलम. याच नाटकासाठी तुम्हाला उत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालंय, तर आता बक्षीसही घेऊन या. आणि हो, आज येताना दही आणा, संपलंय. वा, थँक्स कॉफी शॉपचे ने जे काही या पत्राद्वारे मला सांगितलं, मला माझ्याशी ती बोललीच आहे ती. मला तिच्या वाक्य रचनावरनं कळतं की हे तिचंच पत्र आहे. नाही, त्यांचंच आहे हे. डायरेक्ट फोटो काढून आम्ही वाचतोय. त्यांनी मोबाईलवर व्हॉट्सअप केलं, हे डायरेक्ट वाचतोय आम्ही. तिला सांगा की मी स्वतःहून खूप बदलतोय आता, तिच्यासाठी, फक्त लीनासाठी. वा. पुढचं पत्र भूषण कडू. तुमच्या कुठल्या शाखेतून आलंय माहित नाही मला हे पत्र. शाखेतून खूप शाखा आहेत त्यांच्या. भूषण, नमस्कार. मी तुझा खूप मोठा फॅन आहे. मी तुझ्यासोबत काम पण केलंय, कारण मी तुझा पप्पा आहे. खऱ्या आयुष्यातला नसलो तरी श्यामची मम्मी मधला. ओळखलंस ना? कसा विसरशील? तुझ्या नसा नसात भरलोय मी. म्हणूनच की काय, अनेक ठिकाणी मी नसलो तर तुला बोलवतात. तुझ्यासोबत श्यामची मम्मी करताना खूप मजा आली. आणि आत्ताही तुझी कामं बघून खूप अभिमान वाटतो. एकच इच्छा आहे, पुढच्या जन्मी जर मला मुलगा झाला तर मी त्याचं नाव श्याम ठेवेन, आणि तूच असावास. म्हणजे दोघे मिळून खूप धमाल करू. मिस यू लॉट डिअर. तुझाच पप्पा, सतीश तारे. नक्कीच पॉसिबल झालं तर पुढच्या जन्मी मला नक्कीच आवडेल त्यांच्या पुढे जन्म घ्यायला. वा वा वा. आणि हा मंच असा आहे, हा तारे सरांचा मंच आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा सरांची आम्हाला आठवण होतेच. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सतीश तारे यांच्यासाठी झाल्याच पाहिजेत. केदार सर, एक नाटक आपण केलं होतं बाबांचंच, आंधळ दळतंय. त्यामध्ये खूप सुरेख गाणी होती. तेव्हा ते बाबा गायचे आणि तुम्ही आंधळ दळतंयमध्ये लाईव्ह गायचात. तर आंधळ दळतंय मधलंच एखादं जर गाणं आमच्यासाठी तुम्ही पेश. मोठा माणूस आपल्यातून गेला, पण मोठा माणूस गेला नाहीये, तो आयुष्यभर राहील. जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत महाराष्ट्र शाहीर साबळे राहतील. 67 साली जो एक लढा झाला मराठी माणसाच्या बद्दलचा, आजही 2015 साली आपण सगळे बसलोय आणि आजूबाजूला तोच लढा बघतोय. पण त्यांच्या ज्या ओळी आहेत त्या आजही इन्स्पिरेशनल आहेत. आपल्याला स्वतःला असं वाटतं की आपल्याला आपली चूक उमगायला हवी आणि आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करायला हवा.
क्या बात है, क्या बात है सर, क्या बात है. तर आज आमच्या कॅफेमध्ये हे सगळे कलाकार जमलेले आहेत आणि सगळ्यांनाच एव्हाना माहिती आहे की इथेही काही कलाकार येतात जे प्रेक्षक असतात आणि त्यांना काही मनातले प्रश्न विचारायचे असतात. तर अशा काही निवडक प्रेक्षकांना मी आज संधी देणार आहे प्रश्न विचारण्याची. कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत? हा जो कार्यक्रम आहे तो 9:30ला असतो ना, तो 8:30ला ठेवा. हा 9:30चा 8:30ला ठेवा. हो का? प्लीज म्हणतो तुम्हाला 8:30ला ठेवा. का ठेवू पण? मी रात आंधळ आहे. 9:30 नंतर मला दिसत नाही, फक्त ऐकून ऐकून हसतो मी. प्लीज किती वाजले आता मला सांगा? आता ऑलमोस्ट 10:30 होत आले. अरे बघितलं, मला आता दिसत नाही. आता या बाई किती छान दिसत आहेत, मला नाही दिसत. दिसत नाही मला अजिबात. 50ची नोट तुमची आहे काय? हा ते पण थांबा ना. हा पुढचा काय प्रश्न आहे कुणाचा? हा सर, मला विचारायचं आहे. हा गुड, विचारा. मला स्पृहा जोशींना असं म्हणायचं आहे, खरं तर विचारायचं आहे की मॅडम तुम्ही मला सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री असं 4 वेळेला फोन करत जाऊ नका मॅडम. खूप प्रॉब्लेम होतो मॅडम, माझा पर्सनल प्रॉब्लेम होतोय, घरी खूप प्रॉब्लेम होतो. तुम्ही फोन करताय, माझा आरोप आहे ह्यांच्यावरती सर. या तुम्हाला फोन करतात दिवसाला 4 टाइमाला फोन तुम्हाला? मला काय, मी का तुम्हाला का फोन कर? मॅडम खोटं बोलू नका मॅडम, प्लीज खोटं बोलू नका मॅडम. नंबर आहे बघा, निलेश. हे बघा 1 मिनिट, 9321533330 ह्या नंबरवरून तुम्ही फोन करता की नाही? तुम्ही हा कुणाचा नंबर आहे? हा माझा नंबरच नाहीये मुळात. काय खोटं बोलताय? माझा नंबरच नाही. मी तुम्हाला का एक तर तुम्ही रॉंग नंबर कुठला तरी मला सांगताय. माझा हा नंबर नाहीये. मॅडम ट्रू कॉलर आहे माझ्याकडे, बोलू नका मॅडम. मला चुकीचा, तुम्हाला गैरसमज झालेला आहे. माझा नंबर हा नाहीये. माझा नंबर 943725689055 असा आहे. थँक्यू मॅडम. व्हॉट्सअपवर मी हाय टाकतो मॅडम तुम्हाला. हाय ह्या कार्यक्रमात एक फोटो तुम्हाला पाठवतो. आगाऊपणा झाला असेल तर चांगला प्रश्न घ्या. नाही सर, प्रश्न आहे ना माझा. हा सर, तुमच्या कार्यक्रमात तुम्ही वेगवेगळी नाटकं अशी तुम्ही हे करता, ऍड करता. मला खूप आवडतं सर, म्हणजे हे सगळं खूप जबरदस्त. हो करतो मी एक सर नवीन नाटक करतोय सध्या. कुठलं? टण्याव टेव नावाचं. तर माझं असं म्हणणं आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज हे नाटक तुम्ही असं नसतं, असं काही नाही, तुम्ही मनाचं सांगताय. अरे नाही, खरंच नाटक करतोय टण्याव टेव नावाचं. असं कुठे नाव असतं का? का ढॅन्टे डॅन असू शकतं, टण्याव टेवला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हे बरं आहे तुमचं. माझं नाटक घ्या ना सर प्लीज. टण्याव टेव घेऊ तुमचं पण. मला फार महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जबरदस्त. थँक्यू. मी सर्वे करायला आलो सर इकडे. सर्वे म्हणजे एकटाच आलो, पण सर्वे करायला आलो. उगाच तू थुकरट पंच मारू नका. सर्वे म्हणजे बाकीचे कुठे आहेत वगैरे. आम्ही नाही, माझ्या मनात माहिती आहे मला. मला काय झालं, नटांबद्दल फार क्युरियोसिटी आहे आणि त्यांच्याबद्दल आदर पण आहे. आणि मला असं वाटतं की नट म्हणजे वाटतं काय ते आहेच म्हणा, फार हुशार आहेत सगळे नट. पण का आता सध्या परीक्षांचा सीझन चालू आहे, तर हे यांचा आदर्श लहान लहान मुलं गावात ठेवतात. त्यांच्यामुळे मला यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, जेणेकरून मुलांना पण यांच्याकडून प्रेरणा मिळेल. असं तुम्ही सर्वेक्षण करा. कोण तुम्ही? मी शिक्षक आहे सर. अरे बाप, शिक्षक आहे. त्यामुळे मला मुलांपुढे तुमचा आदर्श ठेवावा मला असं वाटतं. एक साधे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहे. बरं विचारा. सर केदारजी, मला तुम्ही सांगा, बारी आठी किती? अरे माहिती आहे ना. कमॉन, म्हणजे आता हे माझ्यावर फिरवलं. हेच आवडतं किती सर? बारी आठी. तुमच्या मुलाला जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मी डायरेक्ट सांगतो, बारी आठी 96 बाबा. 92. स्पृहा मॅडम, मला सांगा 38 आणि 32 अधिक 38 अधिक 32 किती? 8 आणि 2 10. चला 3 झाले 70. करेक्ट आहे सर. म्हणजे बघा, मी हेच मुलांना सांगतो की ते नुसतं नटनटा नाहीत, त्यांना टॅलेंटेड पण आहे. मला ते सांगायचं आहे. मंगेश सर, मला फक्त तुम्ही इतकं सांगा की 25 गुणिले 5 किती? 125. छान मला उत्तर मिळालेलं. काय तुम्हाला करायचंय? म्हणजे सर्वेक्षण काय करायचं? काही नाही सर. काय झालं, हिशोब चुकता, कॅल्क्युलेटर खराब झालं माझं, म्हणून मी ते म्हणजे त्यांना ते करून घेतो. बाकी काहीच नाही सर.
हे असले फालतू प्रश्न विचाराल तुम्ही इथे आता कॅल्क्युलेटर बिघडलं वगैरे. प्रश्न फालतू नाही, प्रश्न याच्या पुढचा आहे सर. प्रश्न काय आहे? प्रश्न पुढे आहे माझा. मला फक्त म्हणजे मंगेश कदम हे अष्टपैलू कलावंत आहेत. तर मला त्यांना विचारायचं आहे की बा तुम्ही अष्टपैलू म्हणजे सगळेच तुम्हाला यायला पाहिजे, तर हे कॅल्क्युलेटर सर खराब झालं, थोडं दुरुस्त करून देता का? ते का देतील दुरुस्त करून? देतील ना. अष्टपैलू कलाकार म्हणजे काय? अष्टपैलू कलाकार म्हणजे सगळेच करतात ना ते. मग काय प्रॉब्लेम का सर? हे बघा काही हा बघा सेल बिल गेलं का सर? सेल बिल अरे गेलं पण ते का देतील करून? अरे माझा काय संबंध? तुम्ही अष्टपैलू आहे ना सर. तुम्ही ऍक्टिंग करता सर, तुम्ही डिरेक्शन करता, तुम्ही स्क्रिप्ट लिहिता सर, तुम्ही लग्न केलेलं आहे सर. काय पाहिजे सर? थोडंसं बघा ना सर, जमेल तुम्हाला. हा हे बघा घेतलं हातात म्हणजे झालं, जमलं. जरा चालू. अरे हे बघा क्या बात आहे सर. हे बघा बघा सर काय माझा एक प्रश्न आहे. काय? सर एवढं मिक्सर बिघडला तर देऊ नका करून. फक्त 3 पिन लावायची सर, बाकी काही नाही. हा अच्छा माझा एक प्रश्न आहे तसा. हा कसा? मला फोटो काढायचा होता, आईने मला फोटो काढून नाही दिला. कुणाबरोबर काढत होतं बाळा? संजय खापरेन बरोबर. अयो संजय खापरेन बरोबर घ्या संजय ना. खापरे जा काढ. फोन घे. सगळं स्वतःच ठरवतो. खांद्यावर बसून काढून घ्या. खांद्यावर खांद्यावर अरे खांद्यावर बसून कडेवर. बरे कडेवर बस लाळ लागते रे. वा वा. तर माझ्या या कॅफेमध्ये झी नाट्यगौरवच्या निमित्तानं नामांकन मिळालेले सगळे दिग्गज कलाकार काल होते आणि आजही माझ्यासोबत त्यांनी धमाल केली. SL विजन आणि या मंचातर्फे आपल्याला मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर पुन्हा एकदा अशीच गप्पांची महफिल भरवायला, हास्याचे स्फोट घडवायला भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.